5 स्किल तुम्हाला शिकणं गरजेचं आहे। जर तुम्ही रोज 8 तास आणि 10 तास काम करत असाल तरीही जर पैशाचं टेन्शन तुम्हाला असेल आणि पैशाचं टेन्शन संपतच नसेल तर समस्या मेहनतीची नाहीये, आपण चुकीच्या डायरेक्शनने चाललेलो आहे किंवा आपल्याकडे ते स्किलच नाहीत जे आपल्याला 2026-27 आणि इथून पुढे सर्व्हाइव्ह करायला शिकवतील। लक्षात घ्या, पैसे तेच लोक कमवतात ज्यांच्याकडे आजच्या युगामध्ये स्किल आहेत। आपण बघून घेऊया की ती 5 स्किल्स नक्की कोणती जे आपल्याला 2026-27 नंतर किंवा आता सुद्धा श्रीमंत करू शकतात। माझं नाव आहे सनी चाबुकस्वार। गेली मी 4 ते 5 वर्ष झालं डिजिटल मार्केटिंग शिकवतोय। त्याचबरोबर 12 ते 13 वर्ष झाले मी स्टेज डेअरिंगचे सेशन लोकांना देत आलेलो आहे, स्टुडंटला देत आलेलो आहे। लक्षात घ्या, आज जर आपण पाहिलं असेल ना तर ज्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना जॉब करायचा आहे, जॉब करत करत अतिरिक्त पैसे कमवायचे असतील किंवा एक ऍडिशनल बिझनेस आपल्याकडे असला पाहिजे हे सगळ्यांनाच वाटत असतं। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचं एक स्किल तुमचं पूर्ण करिअर बदलू शकतं आणि 5 स्किल लक्षात घ्या, तुम्हाला 5 ऑप्शन मिळून जाणार आहेत ज्याच्यामुळे तुम्ही एक ऍडिशनल बिझनेस करू शकता, वर्क फ्रॉम होम करू शकता। आज जर एआयचा वापर एखाद्या व्यक्तीला जमत नसेल तर त्याच्यासारखा अज्ञान माणूस कोणीच नाहीये। आज एआयचा वापर करणारी माणसं अनेक कामं करत आहेत। लक्षात घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल एआय यायला लागलेले आहे, गाडीमध्ये यायला लागलं, मोबाईलमध्ये एआय आहे, गुगलमध्ये एआय आलेलं आहे, सगळीकडे एआय आलेले आहे आणि एआयचा यूज करून लोक आज कंटेंट तयार करतायत। ईमेल लिहिणं असेल, डिझायनिंग असेल, कंटेंट रायटिंग असेल, सगळं एआयच्या मार्फत होत आहे। त्यामुळे एआय टूल्स खूप महत्वाचे आहेत। इव्हन तुम्ही एक वेबसाईट बनवू शकता, सॉफ्टवेअर बनवू शकता एआयचा यूज करून। त्याच्यामुळे एआय शिकणं हे भविष्यासाठी खूप गरजेचं आहे। दुसरं स्किल म्हणजे डिजिटल मार्केटिंग। आज प्रत्येक व्यवसाय कुठलाही असू दे, छोटा असेल किंवा मोठा असेल, वडापावचा गाडा असू द्या, हॉटेल असू द्या किंवा एमएनसी कंपनी असू द्या, सगळे आज डिजिटली वर्क करत आहे। त्यामुळे डिजिटल मार्केटरची मार्केटमध्ये खूप गरज आहे आणि तुम्ही जर स्वतः व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग जमलंच पाहिजे, तुम्हाला कॅमेरा पुढे बोलता आलंच पाहिजे। या 2-3 स्किल तुमच्याकडे असल्याच पाहिजे, कारण आज सोशल मीडियाचा वापर करून लोक त्यांचा बिझनेस 10x ग्रो करत आहेत। सोशल मीडियामध्ये सिंपल आहे, गुगल, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती तुम्हाला जाहिरात करता आली पाहिजे। याचं जर तुम्हाला ज्ञान आलं, डिजिटल मार्केटिंग तुम्ही शिकला तर तुम्ही नोकरी प्लस त्याचबरोबर फ्रीलान्सिंग आणि स्वतःचा एक व्यवसायही चालू करू शकता। असे वेगवेगळे पर्याय तुमच्या समोर असू शकतात। त्याच्यामुळे हे स्किल खूप महत्वाचं आहे। तिसरं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल आहे ज्याच्यावरती मी गेली 10 ते 12 वर्ष झालं काम करतोय आणि माझ्याकडे जेवढे काही विद्यार्थी येतात त्यांना मी हेच सांगत असतो की तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारा। कारण जॉबसाठी आम्हाला ज्यावेळेस कॉल येतो त्यावेळेस 2च गोष्टी रिक्वायर्ड केल्या जातात, एक म्हणजे गरजू पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याचं कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग असलं पाहिजे। लक्षात या, डिग्री, डिप्लोमा किंवा तुमचे सर्टिफिकेट हे कामामध्ये जास्त कामालाच येत नाही। लक्षात या, उघड उघड ह्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगत आहे आणि विद्यार्थ्यांना पण मी सांगत असतो, तुम्हाला जी मिळालेली डिग्री आहे किंवा तुम्ही जे ग्रॅज्युएशन केलेले, डिप्लोमा केलेला आहे, हा फक्त लग्नासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे। मेन कामासाठी तुम्हाला स्किलच गरजेचं पडणार आहे। त्यासाठी कम्युनिकेशन स्किल हे खूप महत्वाचं आहे, कारण ज्यावेळेस कंपनीचा कॉल येतो ते म्हणतात आम्ही शिकू, फक्त बोलका पाहिजे, कॉन्फिडंट पाहिजे। त्यामुळे कम्युनिकेशन स्किल आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे। तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते प्रेझेंट करता आलं पाहिजे आणि प्रेझेंट करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल असणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला स्टेजवरती बोलता आलं पाहिजे, मीटिंगमध्ये बोलता आलं पाहिजे, क्लायंट सोबत बोलता आलं पाहिजे, इव्हन चालता बोलता आपल्याला कस्टमरला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे। ही सगळ्यात मोठी ताकद आहे, ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल। आज बिझनेसमध्ये तीच लोक झपाट्याने सक्सेस होतात ज्यांचं कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग आहे, ज्यांना कस्टमर बरोबर किंवा मीटिंगमध्ये डील करता आली। कारण होतं काय, जर तुमचा बिझनेस ग्रो करायचा झाला तर फक्त शांत बसून होत नाही, बोलका स्वभाव हा बिझनेसला पुढे घेऊन जात असतो। चौथं आणि महत्वाचं स्किल आहे ते म्हणजे तुम्हाला सेल्स जमला पाहिजे। सेल्स एक प्रकारचं स्किल आहे, लक्षात घ्या। विक्री ही फक्त दुकानदारापुरती मर्यादित गोष्ट नाहीये, लक्षात घ्या। तुम्ही जी कल्पना करता, तुमचे जे विचार आहे, तुमची सेवा आहे, तुमचं प्रोडक्ट आहे आणि तुमची स्वतःची ओळख तुम्हाला विकता आली पाहिजे, तुमची व्हॅल्यू मार्केटमध्ये तयार झाली पाहिजे। सेल्स समजलं तर उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी निर्माण होतात, कारण फक्त प्रोडक्शन करून उपयोग नाही, दुकान टाकून उपयोग नाही किंवा कंपनी टाकून उपयोग नाही। सेल्सच करता आलं नाही तर त्या कंपनीचा, त्या शॉपचा किंवा त्या प्रोडक्टचा काहीही उपयोग होणार नाही। त्यामुळे सेल्स स्किल शिकून घ्या। त्याची पुस्तके येतात, युट्यूबला बरेचसे व्हिडिओ आहेत किंवा जाणकार लोकांकडून पण तुम्ही सेल्स शिकू शकता। एखाद्या कंपनीला जॉईन व्हा किंवा आपल्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावरती असणाऱ्या व्यक्तीला जो सेल्समध्ये एक्सपर्ट आहे त्याला भेटा आणि तुमचं सेल्स स्किल इम्प्रूव्ह करून घ्या। 2026-27 मध्ये याची खूप आता गरज आहे। आणि 5वं जे स्किल आहे ते आता मला वाटतं सगळ्यांनाच जमलं पाहिजे, ते म्हणजे कंटेंट क्रिएशन। कारण लोक रोज मोबाईलवरती आहेत, मोबाईलवरती भरपूर वेळ घालवतात, रील्स स्क्रोल करतात, युट्यूबवरती व्हिडिओज बघतात, इव्हन तुम्ही माझा पण व्हिडिओ हा युट्यूबवरती बघताय, फेसबुकवरती व्हिडिओ बघतात। त्याच्यामुळे कंटेंट क्रिएट करा, कंटेंट क्रिएट करून रोज व्हिडिओ अपलोड करा, लोकांना तुमच्या प्रोडक्टची, तुमच्याबद्दल माहिती
लोकांपर्यंत कंटिन्युअसली पोहोचत राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा एक ब्रँड तयार होतो आणि कंटेंटमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सातत्य पाहिजे आणि तुमचा कंटेंट पण तेवढा दर्जेदार असणं गरजेचं आहे. कारण आजकाल लोक व्हिडिओवरती जास्त वेळ थांबत नाहीत जर कंटेंट चांगला नसेल तर. त्यामुळे पाचवं स्किल पण महत्वाचं आहे. जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचं असेल आणि लवकर सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे 5 स्किल तुम्ही 100% डेव्हलप करचाल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. यात कम्युनिकेशन स्किल सुधारायचं असेल तर माझे स्वतःचे ट्रेनिंग असतात स्टेज डेअरिंगच्या बाबतीमध्ये आणि कम्युनिकेशन स्किलच्या बाबतीमध्ये. शेवट जाता जाता एक सांगतो, लक्षात घ्या, पदवी महत्वाची आहे पण स्किल त्याहून जास्त महत्वाचे ठरू शकतात. आज स्किल शिका आणि त्यावर सातत्याने काम करा. काही महिन्यानंतर तुम्हालाच तुमच्यामधला बदल दिसेल आणि तुमची ग्रोथ 10x कशी होते हे पण तुम्हाला 100% दिसणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ आणि अशाच काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरायचं नाही. खूप महत्वाच्या गोष्टी मी घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये करिअर असेल, बिझनेस असेल, मोटिवेशन असेल किंवा डिजिटल मार्केटिंग असेल, हे सगळं तुम्हाला माझ्या चॅनलवरती मोफत शिकायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. बी परफेक्ट. लेट्स बिगिन.